नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कवठाळा तालुका देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी असून प्रशासनातील अधिकारी सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या शेती करतात याचं हे जिवंत उदाहरण आहे। देवणी तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी कवठाळ्याचे सुपुत्र सन्माननीय पताळे साहेब या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। नमस्कार साहेब। नमस्कार। आपण अतिशय चांगल्या प्रकारे सोयाबीन टोकनची शेती करत आहात। गेल्या वर्षी सुद्धा आपण शेती केलात, त्यावेळी सुद्धा आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवलात। यावर्षी सुद्धा अशा अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय चांगलं सोयाबीन दिसत आहे। हे तूर आणि सोयाबीन आंतरपीक पद्धती केलेली आहेत। तर तुम्ही तुमचं पूर्ण परिचय, पदनाम, नाव, गाव सगळं अगोदर प्रथम सांगा साहेब। माझं नाव श्रीकांत पताळे, मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पंचायत समिती देवणी येथे कार्यरत आहे। गेल्या वर्षी सुद्धा मी सरी वरंबा पद्धतीवर सोयाबीन केलेलं होतं। यावर्षी 3 एकर मध्ये सरी वरंबा पद्धतीवर मी सोयाबीन केलेलं आहे। अगोदर ह्याला 3.5 फुटाच्या मी सऱ्या सोडून घेतल्या आणि त्यानंतर पाऊस पडल्यानंतर ह्याच्यावर आपण टोकन यंत्राने टोकन केलेलं आहे। हे सोयाबीनची जात आहे KDS 753। 1 जुलै 2026 रोजीची ही पेरणी आहे। आपण आंतरपीक म्हणून यामध्ये पाऊस काळ कमी असल्यामुळं, एल निनोचा प्रभाव असल्यामुळं तूर पीक निवडली आहे। ही गोदावरी परभणी विद्यापीठाने विकसित केलेली गोदावरी तूर आहे सर। या तर किती एकरचा प्लॉट आहे साहेब? ही आता 3 एकरचा प्लॉट आहे। 3 एकरचा प्लॉट आहे। सरी कशा पद्धतीची आहे? 3.5 फुटाची सरी आहे सर। 3.5 फुटाची सरी आहे आणि त्या सरीवरती सोयाबीन कशा प्रकारे टोकन केलेलं आहे? आपण टोकन यंत्राने सिंगल डबल सिंगल टोकन यंत्रानं। मग 2 ओळीचं अंतर किती असणार आहे सोयाबीन मधलं? खाली इथे या, इकडे या। 2 ओळीतलं सोयाबीनचं टोकनचं अंतर किती आहे आता ह्या 2 ओळीतलं? खाली दाखवा। आता हे 2 ओळीतलं म्हणजे सरीचं अंतर 3.5 फूट आहे सर। आणि ह्या सोयाबीन मध्ये जे अंतर आहे ते 2 ते 2.5 फूट अंतर आहे। हा, 2 ते 2.5 फुटाचं। 2 रोपामधलं किती अंतर आहे? 2 रोपामधलं 5 ते 6 इंच अंतर ठेवलेलं आहे आपण। 5 ते 6 इंच अंतर ठेवलेलं आहे। ओके, ठीक आहे। आणि यासाठी KDS 753 हे जात भरपूर उत्पन्न देणारी जात आपण निवड केलेली आहे। आणि तुरीचं कोणतं वाण आहे? गोदावरी। तुरीचं आणि सोयाबीनच्या 4 किती ओळी त्या सोयाबीनच्या? आता 7 फूट अंतरामध्ये 2 सोयाबीनच्या वळी, त्यानंतर 1 तुरीची वळ आहे सर। हा, म्हणजे इकडे या, थोडं कॅमेरा इकडे करा, असं इकडे ना माझ्या जवळ। 2 तुरीमध्ये आपण या ठिकाणी 7 फूट अंतर ठेवलेलं आहे। हा, या ठिकाणी आपण बघू शकता, ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही 5 ओळी येतात। सोयाबीनच्या 5 ओळी दिसत आहेत साहेब आपल्याला इथं, आणि 1 तुरीची दिसत आहे। म्हणजे 5-1 असा तुरीचा पॅटर्न झालेला आहे। सोयाबीन टोकनचा प्लॉट आहे, परंतु पारंपरिक पेरणी केलेला दिसत आहे शेतकरी बांधवांनो। अतिशय सुंदर टोकनचा प्लॉट या ठिकाणी केलेला आहे। परत एकदा कॅमेरा धरा। हा, ठीक आहे। तर आज जवळपास किती दिवस झाले पेरणी करून साहेब? पेरणी करून आज 47 दिवस झाले सर। 47 दिवस झाले। तर काय काय वापरलात यासाठी आतापर्यंत? तुम्ही कीटकनाशक कुठले, खत व्यवस्थापन कसं केलंय, पाणी व्यवस्थापन, जैविक वगैरे कुठल्या निविष्ठा वगैरे वापरले आहेत तुम्ही? आता आपण पहिल्या सुरू हे घरचंच बी होतं माझ्याकडे गेल्या वर्षीच। घरचंच बियाणं वापरलं? गुड। आपल्याकडे गेल्या वर्षी अशाच टोकन पद्धतीने एकरी 12 क्विंटलचा मला उतार आला होता गेल्या वर्षी। तीच बी योग्य पद्धतीने साठवून एकरी मला 9 ते 10 किलो बी लागलं सर ह्याच्यासाठी। आणि तुरीचं 5 एकरला 5 किलोच बी लागलं आपल्याला। म्हणजे त्याच्यामध्ये 3 एकर माझं आणि भावाचं 2 एकर असतं। 5 किलो मध्ये आपण एकरी 1 किलो तुरीचं बी वापरले। वा वा वा, टोकनसाठी फक्त एकरी 1 किलो बी आहे। आणि हे पेरणी केल्यानंतर आपण 25व्या दिवशी एक फवारणी घेतली जीवामृतची। आणि त्याच्यानंतर 40व्या दिवशी आपण कीटकनाशक, एक आलिका नावाचं कीटकनाशक, त्याच्यामध्ये लॅमडा असतं चक्री भुंग्यासाठी ते काम करते म्हणजे ते एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि 1261 विद्राव्य खत, त्याची फवारणी आपण केलेली आहे। आताच्या स्टेज मध्ये आपण पाणी नसल्यामुळे आपण पाट पाणी देत आहोत। थोडं पाट पाणी दाखवा, थोडं खाली। त्याच्यामध्ये एक फायदा आहे इथं दाखवा। पाणी देण्यासाठी आम्हाला फायदा काय झाला तर ही सरी सोडल्यामुळं आपल्याला पाणी देणं सोपं झालं। या सरीवरती पाणी सोडलं आपल्या तुट्ट्याद्वारे, ते ऑटोमॅटिक पाणी गेलं। या पाण्यामध्ये आम्ही जे आपले जीवाणू खत आहेत हे जीवाणू खत सोडलेले आहेत। आपल्याच कृषी विभागामार्फत जे जीवाणू खत आम्हाला मिळाले, त्याच्यामध्ये KSB असेल, PSB असेल, जमिनीमध्ये ऑलरेडी जो खत असतो तो जीवाणू आपल्या मुळापर्यंत पोहोचण्याचं काम करतात, उपलब्ध करून देतात। तर ते जीवाणू खत सोडलेले आहेत। त्याचबरोबर ट्रायकोडर्मा जे बुरशीनाशक आहे, ते बुरशीनाशक आपण शेणामध्ये एकरी 50 किलो शेण घेऊन 1 किलो ट्रायकोडर्माचा वापर आपण त्याच्यासाठी केलेला आहे। ट्रायकोडर्मा कुठे मिळाला तुम्हाला? ट्रायकोडर्मा सर कृषी सेवा केंद्रामधून आणलेला वलांडीतून। काय कसं 1 किलोचे पॅकिंग असेल?
हा अर्धा किलोची पॅकिंग होती. अर्धा किलोची पॅकिंग 150 रुपयाला अर्धा किलो म्हणजे 300 रुपये किलो. म्हणजे एकरी किती लागलं? एकरी 1 किलोचा वापर केलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे तुम्ही. ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक आहे, अतिशय संजीवक आहे. पुढचा जो कृषीचा कालखंड आहे फक्त आणि फक्त ट्रायकोडर्मा, जीवामृत, बीजामृत, निमास्त्र, निंबोळी अर्क इत्यादी निविष्ठाच फक्त शेतीसाठी वापरावेत असं आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये शिफारस करत आहोत. साहेब, एकरी उत्पन्न यावर्षीचं काय वाटेल तुम्हाला, कितपर्यंत जाईल? आता आपल्याला याचं एकरी गेल्या वर्षी मला 12 क्विंटल आलं, पण सलग होतं सोयाबीन. बर. तुरीच्या वळीत हा. तर एकरी मला 10 क्विंटलची अपेक्षा आहे सर याच्यावर. बर. हा, जवळ या थोडं. हा, एकरी 10 क्विंटलची अपेक्षा आहे. आणि तुरीचं कसं आहे उत्पादन, काय वाटेल तुम्हाला? ते आंतरपीक आहे आता तुरीचं आपण तूर असेल किंवा आता ट्रायकोडर्मा असेल जे पद्धती आहे ते आम्ही आज पाऊस काळ कमी आहे म्हणून लक्षात आल्यानंतर कृषी विभागाचे आपले मुंडे साहेब असतील, तालुका कृषी अधिकारी श्रीकृष्ण मुंडे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे कृषी सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून बंडगर साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली की आपल्याला रब्बीमध्ये पाणी द्यायला लागू नये म्हणून आपण खास तुरीची निवड केली आणि स्पेशल परभणी जे विद्यापीठाने विकसित केलेली गोदावरी आपण घेतलेली आहे. तर त्या तुरीची मला 8 क्विंटलची अपेक्षा आहे सर. अच्छा, ठीक आहे सर. उत्पादनासाठी हार्दिक शुभेच्छा. असेच व्हिडिओ, असंच उत्पादन आपण घेत राहावं, व्हिडिओ शेतकऱ्यासाठी टाकावेत अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. गावचे सहाय्यक कृषी अधिकारी सन्माननीय बंडगर साहेब वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी सन्माननीय कृष्णा मुंडे सर सुद्धा वेळोवेळी आपणास मार्गदर्शन करतात. लवकरच आपल्या शेतामध्ये शिवार फेरी, रिसोर्स फार्मर शिवार फेरी आयोजित करायची आहे. त्या दृष्टीने आपण हालचाली करत आहात, ते सुद्धा माहीतच आहे. तूर आणि सोयाबीनचा हा आपण टोकन असलेला प्लॉट अतिशय चांगल्या प्रकारे आलेला आहे. उत्पादनाच्या वेळेस सुद्धा आम्ही चांगले व्हिडिओ करून शेतकऱ्यासाठी टाकणारच आहोत. धन्यवाद साहेब. धन्यवाद सर.